आकाश संडे काय करायचं? झोपू दे यार. टर्फला जाऊ ना टर्फला. ए चला संडे क्लबला जायचं का? ए क्लब बिब सोडा, मी काय म्हणतो कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला चला. तेच फक्त यार तिथल्या बायांनी कटकट नको घालायला. या महिन्यात मी आता मित्रांच्या पैशाने खेळ, मग पुढच्या महिन्यात त्यांना देईल. ब्रो एकच घेतो मग 100ला एक तुम्ही काहीतरी मदत करा. 1 रुपयाची सगळ्यांनी मदत केली तर माझं पोट भरेल. आज मला मासा खाता येईल चकचकीत. आकाश पण मला 1 रुपया देईल तर मी त्याला महिनाभर ठेवेल. कुठला आयटम आवडला सगळ्यात जास्त? मला आकाश सगळ्यात जास्त आवडला. हसताय ना, हसायलाच पाहिजे, कारण की पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा हक्काचा लाडका वर्सोवा कोळीवाडा सी फूड. या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज आले तर आम्ही आकाश आणि मी आमच्या गच्चीवर चड्डी काढून जाऊ. सबस्क्राईब करा. हॅलो माइक चेक आज इथे मासे तोडायचा विषय भाई. मासा बघताच मी खूप एक्साइट होऊन जातो. मासा दिसला की डायरेक्ट मी पळायला लागून जातो. मासा पोटात गेल्यात मन एकदम टवटवीत होऊन जातो. मूड खराब राहिला द्या मासा. पोरगीने धोका दिला द्या मासा. वर्सोवामध्ये मी डायरेक्ट 1 वर्ष राहिलोय. आलं गाडी पार्क करून आता आम्ही चालत पोहोचतोय, कारण की खूप डेंजर गर्दी आहे. क्रेझी लेवलचा आहे सी फूड फेस्टिवलचा इकडे. फील तर आहे भाई, फील तर आहे. आपला कोली बांधव किती वारा असेल, पाणी असेल, पाऊस पडला, वादळ आला, तरी पण आपले जीवावर बेतलेल्या सगळ्या संकटांना टाकून समुद्रात जातो. आणि घरावरी सोनाचे कौरा घरावरी आणि घरावरी सोनाचे कौरा घरावरी आणि घरावरी सोनाचे कौरा घरावरी. नकवा पोरी बाजारात गेली, बाजारवाल्यांची मारामारी. नकवा पोरी बाजारात गेली, बाजारवाल्यांची मारा. थोडं यूज बनवलं यार यांनी. मी खूप नाव ऐकलं होतं याचं. आल्यावरती कळतं की रिअल आहे. मला पण वाटलं नव्हतं एवढं मोठं असेल. जो हाईप आहे, डायरेक्ट जे खायला आले त्यांना एंटरटेन करायला प्रॉपर कॉन्सर्ट आहे. आणि मेन म्हणजे टेबलवर आपापली दारू चालते. हो, डायरेक्ट टेबल वरती. आपल्याकडे कुठला मासा आहे? बोंबील. बोंबील आहे, आचार आहे बोंबलाचं, आचार आहे. बोंबलाचा आचार कसं दिलं? 200. अरे त्याच्या वासानी बायको जाऊ ना बघ. वा, बघ 15 वर्ष खाली. किती 15 वर्षी? 15 वर्ष ना, 15 वर्ष खाली होणार, बेडवर खाली पडणार. घ्यायचं घेतोच. हा जो स्मेल आहे ना फिशचा, असं वाटतंय की डायरेक्ट सगळंच खाऊन टाकू. ब्रो टोपी घ्यायची का? टोपी घेऊ ब्रो. हा ब्रो टोपी घेऊ. ब्रो एकच घेतो मग 100ला एक. हा 50 घेणार तर 2 घेणार. कोणते नाखवा बोलणार तुला? नाही का नाही हो, कोणते नाखवा? टोपी घातल्यावर डिस्काउंट भेटतो का? हा? एकच घेतो मी. एकच कोणाला दिली ना, पण तुम्हाला ते 100ला गेलं तर नाही, नाही, नाही. नका. मला आवडेल. आठवणीसाठी घ्यायचं. एकच द्या. हे प्रॉन्स लोणचं आहे, हे बोंबील लोणचं आहे. दोघी घेतोय आपण. डिस्काउंट देणार ना तुम्ही? हो, देईन सगळं तुला डिस्काउंट. ए, चटणी किती पाहिजे तुम्हाला? एकच पाहिजे. अरे, आता आमच्याकडे पण आहे, तू वरती तशीच आहे. आपण ठेवायला जागाच नाही माझ्याकडे. अरे, आम्ही ठेवू. ई पोरी कोणाची गल्यान सांगली सोन. काकूंचा 900 रुपयाचा धंदा करून दिला मी. मेन म्हणजे माझे आई बाबा खूप मोठे फॅन आहे मासाचे, त्यांच्यासाठीच. किती द्यायचे काय? खरंच आप कसा? सुनबे आली की येतो. ये. ते म्हणे सुनबे आली की ये म्हणे. आईस बी बेवडी आणि बापूस बी बेवडा. प्रत्येकाने ना आपला स्टॉल त्यांच्या वेने सजवला आहे. एका स्टॉल वरती मस्तपैकी त्यांची होडी लावली आहे, एका स्टॉल वर पूर्ण पॉम्पलेट लावलेले आहेत. असं एकदम ऍस्थेटिक बनवायचा प्रयत्न केलाय.
आणि इकडे जे जे पण स्टॉल आहेत ना, हे लोकल लोक आहे जे आपल्या माशाला रिप्रेझेंट करायला आले आहेत. एकदम त्यांचे अटायर घालून, प्रॉपर यांच्या कल्चरल अटायर घालून आले आहेत आणि ते सर्व पण त्यांच्या एकदम कोली अटायर मध्ये करतात. एकदम असं भारी वाटतंय ना बाबू. आता आम्ही खाऊ कुठला तरी मासा, माहित नाही काय. टाइम टू इट. काहीतरी मागवलंय आमच्या आशिषबाईने, काहीतरी मागवलंय पहिले स्टार्टरला. काय आता तरी प्रॉन्स मसाला आहे. कितीचं आहे हे नाही माहिती, आम्ही प्राइस नाही बघत, आम्ही सरळ ऑर्डर करतो यार. काय पण आता काय मागवलंय आपण? भाई हे आहे पापलेट मसाला फ्राय, हे आहे प्रॉन्स तंदूर आणि हे आहे प्रॉन्स मसाला. प्रॉन्स हे आहेत ना, एक झालं एक झालं. इतर सगळेजण एवढे खुश होते, हॅपी होते, त्यांच्या कल्चर सेलिब्रेट करत होते. एकदम जॉयफुल वाईब होता यार. म्हणजे एकदम खुश होऊन गेलो मी तिकडे येऊन. आणि बेस्ट पार्ट ना, तिकडे कल्चरल जो शो होता ना, त्याच्यात इतके भारी भारी परफॉर्मन्स होते ना, वा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर. चालू जागर डोंगर माथ्याला, चालू जागर डोंगर माथ्याला. गेला लाटी भंडार चूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. वर्सोवाची क्युझिन, सी फूड सगळं सेलिब्रेट करण्यासाठी आपण हा साजरा करतो. सुरमई फ्राय आहे, प्रॉम्फेट फ्राय आहे, शिवल्या आहे, जवला आहे, सगळं आहे. सगळ्या प्रकारचं ग्रेव्ही आहे, सुका आहे, सगळं भाकरी आहे, सोलकढी आहे. नाही, युनिटीच आहे सगळं. सर्व आम्ही भाऊ बहीणच आहोत, फॅमिलीच आहोत. खाली दरवर्षी या फेस्टिवल होते. तुम्ही या इथे, एक्सपिरियन्स घ्या. यो मस्त एकदम सी फूड क्युझिनचा मजा घ्या तुम्ही. तर दरवर्षी या क्युझिन सगळं एन्जॉय करा, मजा करा. 2026चं फेस्टिवल आहे. तुम्ही इथे आवर्जून या, बघा कसं असते आमचं कोली कल्चर, ते बघा. इथे आम्ही किती एन्जॉय करतो. कोली ट्रेडिशनसाठी बघण्यासाठी संडेला आवर्जून यायचं. जिथे कोली म्हणजे कोली दागिने, कोली नऊवारी साडी, हेअरस्टाईल वगैरे सगळं आवर्जून बघा तुम्ही. एकदा तरी एक व्हिजिट करा. पापलेट फ्राय, स्टफ पापलेट, तंदुरी रावस, आम्हाला सर्व बनवायला आवडते. आम्ही रोजच ते बनवतो. थँक्यू. आयुष भाई भेटले. आयुष भाई आपले व्हिडिओ बघतात, त्यांना मला काम खूप आवडतं. आयुष भाई काम खरंच खूप चांगलं आहे. फक्त जरा असं अपलोड करताना जरा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये नका करू. जरा ते जास्त वाट बघावी लागते आम्हाला पण. पुढे काय झालं एक्साइटमेंट असते आम्हाला पण. आकाश चालल्याची सिरीज परत आणा. काय बाई असं तू वरच झाड काढलं तेच ते नसतं खायचं. हे काय जो निकलता ना रस्तेदार ये होता खाने की चीज. ऍक्च्युली हे बघ, हे जे मतलं निकलं हे खायचं. खाऊन बघेल. माझ्या आवडीचा आम्ही आता खेकडा संपवलाय आणि खेकडा खाऊन जे मजा आली आज तो केकडा आहे, अशी त्याची हालत आम्ही केली. अवस्था अशी केलेली आहे. जबर आवडलेला प्रकार आहे, जबर. माझ्या सगळ्यात आवडीचा चमचमीत पदार्थ म्हणजे पहिल्यांदा खाल्ला होता तो प्रॉन्स फ्राय होता. कारण माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. आज आपण आलोय वर्सोवा सी फूड फेस्टिवलला. आम्ही 3 स्टॉलवरती खाऊन घेतलं एकदम प्रॉपर. बोर्डवर पहिले काढलं, 4,500चं बिल काढलं. काय कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? मला एकदम छान वाटतंय. आणि आकाश बरं फिश खाताना तर मला असं वाटतंय की अरे बाप. कुठला आयटम आवडला सगळ्यात जास्त? मला आकाश सगळ्यात जास्त आवडला. तुम्हाला दाखवतो आमचे कन्ना दादा खूप मोठे फिल्म मेकर आणि आशिष भाई एक क्रेझी एडिटर. आशिष भाई आहे बेलगावचे, गोवण माणूस आहेत आणि स्वतः कन्ना दादा आहेत अहिल्यानगरचे. माझ्या मदर टंग मध्ये मी बोलतो आणि मी माझ्या मदर टंग मध्ये ट्रान्सलेट करतो.
मला वरण भात खूप आवडतो. म्हाका वरण शीत कढी खूप आवडता. मी आज खूप मस्त मासा खाल्ला, बांगडा खाल्ला. हांवें आज खुबशे बरेच नुस्तें खाल्ले. बांगडो खाल्लो, सुरमई खाल्ली, प्रॉन्स तंदूर हाका आवडलो पण म्हाका आवडूंक ना प्रॉन्स तंदूर. माझा फेवरेट आयटम आकाश आईचा. माझं पण फेवरेट आयटम आकाशाचा. माझा पण फेवरेट आयटम आकाशाईच आहे. मुंबईच्या किनारी मी लाईक करतो, मी सबस्क्राईब करतो आणि मी कमेंट करायला सांगतो. कमेंट मध्ये अजून एक कमेंट. आकाश आमचा फेवरेट आयटम आहे सगळ्या भाषांमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग गाय. थँक्यू फॉर. मी ह्या फेस्टिवलविषयी मागच्या 3 वर्षापासून ऐकतोय आणि पहिल्यांदा मला जायचा चान्स मिळाला. तुम्ही पण हा चान्स बिलकुल मिस नका करा. नेक्स्ट इयर जेव्हाही केव्हाही असेल हा फेस्टिवल, नक्की जा. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान असतो. तुम्हाला कोणीतरी कोळी मित्र, वर्सोव्याजवळचा मित्र असायला हवा, तो तुम्हाला कळवेल किंवा मी पण तुम्हाला स्टोरीमध्ये सांगून देईल की या टायमाला हा फिश फेस्टिवल आहे तर नक्की जा वगैरे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, इंस्टाग्रामवरून फॉलो करून ठेवा आणि असंच हसत राहा. एन्जॉय.